सोलापुरातून महाराज माती आणण्याकरता कुंभार मामानं गाढवं आणली आणि आणल्यानंतर एक 50भर गाढवासनी बांधायला व्यवस्था होती आणि एक 4-5 गाढवं बांधायला दोरे शिल्लक नव्हते. मग त्याची आई हुशार होती, मुलाला म्हणाली, कुंभार मामाच्या ते आपल्या पोराला म्हणाली त्याची आई की तो मुलगा म्हणाला, आई सगळी गाढवं बांधून होतील पण एक 5 दोऱ्या कमी पडतात, गाढवासनी बांधायचं आहे ते राहिलेल्या. तर आता काय करणार म्हणाली, दोऱ्या तर आता नाहीत, आता अंधार पडला आहे, कुठं जाणार आणायला. आता असं कर मुला, बांधल्यासारखं कर म्हणाली. मग त्या गाढवासनी पायाला असं चोळत चोळत गळ्यातनं असं पाय चोळत बांधल्यासारखं केलं. ती आहे तशीच उभारली ती महाराज दुसऱ्या दिवशीपर्यंत. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्यांना खरोखर दोरीनं बांधलं तर त्यांना खरोखर सोडायला पाहिजे का नको, का तसं सोडल्यासारखं करून चालेल नाही. आता फराळाला गेलं तर ते खाल्यासारखं करून चालेल, तिथं खरोखरच क्रिया केली पाहिजे. जिथं वास्तव कृती करावी लागेल तिथं महाराज वास्तव बंद आहे आणि आम्हाला कल्पनेनं बांधलेलं आहे, म्हणून कल्पनेनंच आम्हाला काय करावं लागेल, सोडवावं लागेल. आणि महाराज ती सोडलेली 50भर जी खरोखर बांधलेली होती ती खरोखर सोडली, ती कामाला निघून गेली आणि ही 5 मात्र आहे तिथंच उभा राहिली. आणि तोपर्यंत ह्या मुलाची आई कुंभार मामाची मालकीन पाण्याकरता गेलेली होती आणि ते मूल गाढवं माझं मोजायला लागल्यावर 5 कमी पडली. आई 5 गाढवं आणि राहिली म्हणाला. अरे म्हणाली, त्यांना सोडल्यासारखं करायला पाहिजे होतं म्हणाली, कारण काल बांधल्यासारखं केलेलं आहे, सोडल्यासारखं केल्याशिवाय ती येणं शक्य. आता मला सांगा, खरोखर बांधलेलं नव्हतं पण बांधल्यासारखं झालेलं आहे. तसं आम्हाला देखील वस्तुतः कुणी बांधलेलं नाही, आम्हीच आमच्या कल्पनेनं बद्ध झालेलो आहोत. आणि ती कल्पना मग कुणाविषयी कशी असेल, कुणाची कशी असेल, त्रिगुणात्मक जग आहे. सत्व रजतम या 3 गुणांचा मायात्मक प्रभाव आहे या जगतावर. कोण सत्वगुणानं बांधलेलं आहे, कोण रजोगुणानं बांधलेलं आहे, कोण तमोगुणानं बांधलेलं आहे. कोणाला रजोगुणातला मोह प्रमाद, कोणाला धनाची आसक्ती आहे, कोणाला सत्वगुण ज्ञानाची आसक्ती आहे. असा प्रत्येक जीव सुखम बंधात प्रमुच्यते, रजो रागात्मकम विद्धी तमस्वम ज्ञान. अज्ञानानं तम बांधलेला आहे, रजो रागानं अनुरागानं संसारातल्या लोभानं मोहानं अडकलेला आहे आणि सत्वगुणी सुखम, सगळ्याला सुख हे बंधात ज्ञानाच्या अतिरेकानं घालता म्हणतात. म्हणजे आम गोष्टीचं मला ज्ञान व्हावं, हे मला कळावं. आणि मग ह्या सुखात कोण रजोगुणात, सत्वगुणात, रजोगुणात, तमोगुणात अशा 3 गुणात बांधलेली सगळी मंडळी. यातून सुटायचं झालं तर आम्हाला या गुणांच्या अतिक्रमणाच्या फेऱ्यातून बाहेर पडलं पाहिजे.